एक आमदार मी असताना मला जेलमध्ये टाकलं। एकनाथ शिंदेचं नेतृत्व शिवसेनेमध्ये त्यांनी मान्य केलं होतं की जैसी करणी वैसी भरणी। शेवटच्या क्षणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंच त्या पक्षामध्ये राहतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आमदार रवी राणा यांनी भाष्य करत ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगर बाबत प्रतिक्रिया देताना राणा यांनी जैसी करणी वैसी भरणी अशी टिप्पणी केली। प्रसार माध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले की ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या 6 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षात सहभागी व्हावं, तसेच त्यांनी ठाकरे गटातील फुटलेल्या खासदारांनाही खुली ऑफर दिली आहे। यावेळी राणा यांनी दावा केलाय की ठाकरे गटातील आणखी 2 खासदार त्यांच्या संपर्कात असून आगामी काळात आणखी मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात। ठाकरे गटात शेवटी फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच उरणार आहेत, पक्ष पूर्णपणे खाली होणार आहे असा दावा त्यांनी केला। रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। मुख्यमंत्री असताना आम्ही हनुमान चालीसा पठण केल्यामुळे नवनीत राणा आणि मला 14 दिवस तुरुंगात टाकण्यात आलं, त्यावेळी आमच्यावर अन्याय करण्यात आला असेही ते म्हणाले। दरम्यान रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। उबाटा गटाचे उद्धव ठाकरेंचे गटाचे जे 6 खासदार आहे ते मिशन टायगरच्या माध्यमातून ओरिजिनल टायगर कोण आहे, ओरिजिनल सेना कोण आहे हे तुम्ही याच्या आधी सुद्धा पाहिलेलं आहे। ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले, त्याचं कारण असे होतं की एकनाथ शिंदेचं नेतृत्व शिवसेनेमध्ये त्यांनी मान्य केलं होतं। त्याचप्रमाणे मिशन टायगर याच्यामध्ये 6 उबाटा गटाचे जे खासदार आहे ते सुद्धा आता दिल्लीला पोहोचलेले आहे। ते स्वतंत्र गट त्या ठिकाणी निर्माण करत आहे। मी 6 खासदारांना आणि 2 खासदार माझ्याही संपर्कात आहेत, त्यातले जे 6 आणि 2 8 होऊन जाईल, अशा सगळ्यांचा एक गट निर्माण करून जर राष्ट्रीय युवा सेना पार्टी हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्या गटामध्ये जर सामील होऊन तो गट जर त्यांनी स्थापन केला तर मी माझ्या पक्षातर्फे त्यांना निमंत्रण देतो की युवा स्वाभिमान राष्ट्रीय पक्ष यामध्ये आपल्या या गटाची नोंदणी करून आपण त्याच्यामध्ये यावं, असं मी आग्रहाची विनंती जे 6 जणांचा गट बनत आहे आणि 2 खासदार माझ्याही संपर्कामध्ये आहे, असे 8 जणांचा गट त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये जरी ते आज मिशन टायगरच्या माध्यमातून काम करसेल, तरी मला असं वाटतं की जे आज उद्धव ठाकरेंसोबत होत आहे त्याच्यामध्ये मागे पाहिलेलं आहे की जैसी करणी वैसी भरणी। ज्या वेळेस नवनीत राणा खासदार असताना त्यांना हनुमान चालीसाचा विरोध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या मुख्यमंत्रीचा पॉवरचा दुरुपयोग करून त्यांनी 14 दिवस जेलमध्ये टाकलं। नवनीत राणांना एका महिलेला जेलमध्ये टाकलं, एक आमदार मी असताना मला जेलमध्ये टाकलं। आणि आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी हनुमान चालीसाचा विरोध उद्धव ठाकरेंनी केला त्यावेळेस 54 आमदार त्यांचे त्या ठिकाणून पार्टी सोडून दिली, सरकार गेली, मुख्यमंत्री पद गेलं। आणि आता खासदार सुद्धा ज्या ताकदीनं बाहेर पडत आहे, शेवटच्या क्षणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंच त्या पक्षामध्ये राहतील आणि दुसरं कोणी राहणार नाही। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये संपूर्ण उबाटा गट हा खाली होऊन जाईल आणि त्या ठिकाणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हेच उबाटा गटामध्ये शेवटचे शिल्लक राहिलेले दिसतील। आणि या 6 खासदारांना माझी विनंती आहे की राष्ट्रीय युवा सेना पक्षामध्ये आपण गट स्थापन करून आमच्यासोबत यावं। आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत सुद्धा आहे, पूर्ण महायुती सोबत आहे आणि पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या गटाचं मी या ठिकाणी स्वागत करतो। कोण 2 खासदार आल्यानंतर त्या 2चे नाव मी डिक्लेअर करील आणि 8 जणांचा गट त्या ठिकाणी राष्ट्रीय युवा सेना पक्षाचा आम्ही निर्माण करू। संजय राऊतने आरोप केलाय की प्रत्येक खासदाराला 15-15 कोटी रुपये संजय राऊत आरोप करू शकतात, पण त्यांना हे माहित नाही की आता सगळ्यांचा श्वास गुदमरत आहे। जर आज तुम्ही पाहिलं उद्धव ठाकरेंसोबत राहून ज्यांचा श्वास गुदमरत आहे, जे खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्रस्त झालेले आहे, त्या सगळ्यांना बाहेर चांगला श्वास घेण्यासाठी बाहेर पडावं लागते। त्याचं कारणच संजय राऊत आहे, उद्धव ठाकरे आहे। म्हणून कुठेही असा देणे घेण्याचा व्यवहार झाला मला असं वाटत नाही। एकदम प्रामाणिकतेच्या भावनेने हे सगळे 6 खासदार विकासासाठी किंवा आपला स्वतंत्र गट निर्माण करून
कुठंतरी आपण लोकशाही पद्धतीनं काम केलं पाहिजे, हुकुमशाही पद्धतीनं आहे. म्हणून या उद्देशानं तो गट बाहेर पडला, गट बनत आहे. याच्यामध्ये पैशाचं कुठलंही लेनदेन झालेलं नाही आहे. पण मला विश्वास आहे की येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये फक्त उबाटामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंच जण राहतील. आमदारी राहणार नाही आणि त्यांच्यावर खासदारी कोणी राहणार नाही. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.